बातमी अहिल्यानगरमधून आहे। राहुरी तालुक्यात पोलीस संरक्षणात आता गॅस वितरण करण्याची वेळ आलेली आहे। तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे। घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि इथं मग पोलिसांना बोलावण्यात आलेलं आहे। आता पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण करण्यात येत आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा झळा आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही बसू लागलेले आहेत। एकीकडे सरकारने व्यावसायिक गॅस वितरण जे आहे ते बंद केलेलं असलं तरी दुसरीकडे घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र ग्रामीण भागामध्ये देखील बघायला मिळतंय। आणि सकाळपासून तासनतास रांगेत उभे असलेले नागरिक जे आहे ते एक गॅस टाकी मिळवण्यासाठी त्यांचे सगळे या ठिकाणी प्रयत्न सगळे सुरू आहेत। राहाता तालुक्यामध्ये आपण चित्र जर बघितलं तर पोलीस संरक्षणामध्ये या ठिकाणी गॅस वितरण जे आहे ते आता सध्या सुरू आहे। कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन देखील खबरदारी घेत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। एकंदरीत जर बघितलं तर गॅस टंचाईमुळे संपूर्ण देशामध्ये जे आहेत ते जनजीवन विस्कळीत झालेलं असताना ग्रामीण भागात देखील आता या गॅस टंचाईच्या झळा ज्या आहे त्या प्रकर्षाने जाणू लागलेल्या आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।